पिक्चर क्लिअर येत नाहीये अजयदा. हा, तुझा आवाज आणि तुझा पिक्चर दोन्ही मला क्लिअर येत आहे. मग आपण असंच सुरू ओके. करूया. चालेल. हम्म. जर नशिबाने आलं नेटवर्क तर तुम्ही दिसाल सगळ्या ऑडियन्सला. आवाज येतोय माझा तुम्हाला? हो, तुझा आवाज येतोय, क्लिअर आवाज येतोय, तुझा पिक्चर पण क्लिअर येतोय मला. ओके. बाकी वा वा, महेश कोकाटेंनी एक हे दिलेलं आहे, आवाजावर मुलाखत चालू करा, आम्हाला त्यांचे विचार ऐकायचे. क्या बात आहे. धन्यवाद महेश दादा. तुम्हाला कमेंट्स दिसत आहेत का? हो, मला कमेंट्स पण दिसत आहेत. माझी मुलगी आलेली आहे, जॉईन झाली, माझा मुलगा जॉईन झालाय, वा वा, प्राजक्ता जॉईन झाली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चालेल अजय दादा, आपण असंच बोलूया, आवाजावरतीच आपण तुमची आज मुलाखत घेऊया, एक वेगळा अनुभव घेऊया आज. ठीक हरकत नाही. आहे. मग अजय दादा, लॉकडाऊनचा वेळ कसा घालवलात? एकदम मस्त. लॉकडाऊन मध्ये छान उपक्रम केले. आम्ही काही रूम पार्टनर्सने आमच्या मिळून एक वेब शॉर्ट्स सारखी फिल्म केली, खयाली पुलाव नावाची. आणि एकंदरीत छान चाललेलं आहे. घरात आहे, सेफ आहे, कुठेही बाहेर जायचा प्रश्न येत नाहीये, इच्छा असून सुद्धा. वा वा. अजय दादा, तुमची या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी काय झाली? अच्छा, या क्षेत्रामध्ये साधारण बघ, 1994-95 मध्ये मी 10वी-11वीला असेल, तेव्हा आमच्या वर्गात एकदा शिक्षकांनी मला विचारलं, आम्हा सर्वांना, की कुणाला नाटकात काम करायचं आहे का. तर त्याआधी मी बेसिकली कधीच स्टेजवरती पाय ठेवलेला नव्हता. म्हणजे थिएटर, रंगमंच किंवा असं काही माझा काही संबंध नव्हता. मी प्रचंड घाबरायचो. पण त्यावेळी जस्ट फन म्हणून मी हात वर केला. वर्गामध्ये सर्वांसमोर इम्प्रेशन पडावं आणि थोडस आपल्याला हे वाटतं ना, की कुणीतरी आहे बाबा, कुणीच हात वर करत नाही. माझी इच्छा नव्हती अजिबात, बरं का. हात वर केला मी, माझं नाव लिहिलं गेलं. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्यानेही स्वतःचं नाव दिलं. आणि नंतर म्हटलं आता ठीक आहे, नाव तर दिले, आपल्याला थोडेच करायचंय. पण मला तो मित्र आवर्जून घेऊन गेला संध्याकाळी. तिथं नाटकाच्या तालमी चाललेल्या होत्या. आणि गमतीचा भाग म्हणजे मला स्क्रिप्ट वाचायला दिली. तोपर्यंत माझी अजिबात इच्छा नव्हती नाटकात काम करण्याची. इव्हन ते आपल्याला जमणार नाही हेच मी गृहीत धरून चाललेलो होतो. तर तेव्हा जेव्हा मला स्क्रिप्ट दिली गेली, तर मला वाटतं काहीतरी गुजराती मारवाड्याचं कॅरेक्टर होतं ते, की एका रेल्वे स्टेशनवरती त्याचं पाकिट मारलं जातं. एक छोटासा सीन होता तो. आणि त्याची भाषा पण ते मारवाडी पद्धतीची होती, की अरे शाळा, माझ्या पाकिट मारला तुम्ही, शाळा इथं लोकांना फिरायची चोय झाली, असं काहीतरी ते होतं. आणि मला ते कोणी सांगितलं नाही कसं बोलायचंय, काय आहे किंवा कसं आहे. ते जसं वाक्य होतं लिहिलेलं, त्या पद्धतीनं मी बोलून गेलो. आणि मग त्यावेळी मला पहिल्यांदा सर म्हटले, की तुला ते जमतंय, तुला ते येतंय, म्हणून मग मी करायला सुरुवात. अच्छा, मग तिथून तुमच्या नाट्य क्षेत्राकडे, रंगभूमीकडचा प्रवास सुरू झाला खरं तर. हो, हो. पण मग जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा घरातून काही विरोध? घरातून विरोध असा काही नव्हता. माझ्या आईचा तर माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट होताच पहिल्यापासून. तिचं कधीच असं हे नव्हतं. पण वडिलांना वाटत होतं, की अरे काय हे विकेचे डोहाळे लागले त्याला. नाटक बिटक हे आपलं काम नाहीये. आपण दुकानदारी सांभाळावी, कुठेतरी नोकरी करावी, असं त्यांचं हे होतं. आता अर्थात त्यांचा विरोध होता अशातला भाग नाही. पण ते करायचं, ते करत मग काहीतरी दुसरं पण बघ, असं त्यांचं ते चाललेलं होतं. हॅलो. हा, बोल. हा. अ, एक प्रश्न आलाय तुम्हाला.
वैभव परदेशी यांचा. सर, तुम्ही उर्दू भाषा खूप छान बोलता. तुम्हाला उर्दू भाषा का शिकावीशी वाटली? खरं तर मी उर्दू भाषा अजिबात छान बोलत नाही वैभव. माझी हिंदी आणि उर्दू खूप कच्ची आहे. त्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला. जेव्हा मला त्या पद्धतीच्या भूमिका किंवा त्या पद्धतीचे रोल यायचे, तेव्हा माझी कसरत चालायची. पण त्यावेळी माझे सगळे सहकलाकार, रवींद्र कुलकर्णी असतील, आमचे निराजी पंत, महेश कोकाटे असतील किंवा मोरोपंत असतील, जे जे त्यावेळी त्या सीन मध्ये किंवा त्या दिवशी असतील, ते सगळे छान माझ्याकडून रिहर्सल करून घ्यायचे. तेव्हा तू पण होतास. आणि आमची मेकअप रूम मध्ये किंवा आमच्या मेकअप रूम मध्ये प्रचंड घमासान चाललेलं असायचं की शब्द असा आहे, तो शब्द असा आहे, लहेजा असा आहे. आणि मग कॅमेऱ्या पुढे गेल्यानंतर जे व्हायचा तो कार्यक्रम व्हायचा. जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या परीने केलं मित्रा. अजयदा, जसं तुम्ही म्हणालात की उर्दू भाषा शिकायला तुम्हाला स्ट्रगल करावा लागला, पण मग अकलूज ते मुंबई हा प्रवास कसा होता? हा स्ट्रगल कसा होता तुमचा? खरं तर खूप मोठा स्ट्रगल होता हा माझ्यासाठी. जवळपास 25 वर्षांचा हा प्रवास आहे. हे असं नाहीये की मला काल परवा ही भूमिका मिळाली आणि आज माझं नाव झालं. खरं तर 94-95 साली मी एकांकिकेत नाटकात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला पिंडग्रान नावाचं नाटक मिळालं, जे माझे गुरु आणि माझे ज्यांनी मला एकांकिका आणि नाट्य क्षेत्रामध्ये पुढं आणलं किंवा ज्यांनी मला शिकवलं नाटक काय असतं, अभिनय काय असतो, ते म्हणजे प्रमोद जोशी. ते स्वतः लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. तर त्यांच्यामुळं मी खरं तर एकांकिकेत आलो आणि त्यांचीच पहिली एकांकिका केली होती पिंडग्रान नावाची, ज्यामध्ये महाराष्ट्रातले त्यावेळी तुला माहित असेल तेव्हा तो काळ म्हणजे एकांकिकेचा सर्वात सुवर्ण काळ होता. एका एका एकांकिका स्पर्धेत जवळपास 100-80 इतक्या एकांकिका सहभागी व्हायच्या आणि त्याची बक्षिसं पण तेवढ्या पटीत असायची. त्यामुळे आजचे जेवढे मोठे मोठे स्टार आहेत, म्हणजे मकरंद अनासपुरे असेल, मंगेश देसाई असेल, प्रसाद ओक असतील किंवा जे योगेश सुमन असतील, सोनाली कुलकर्णी, हे सगळे ते एकांकिकेच्या मुशीतून आलेले आहेत. आम्ही त्यावेळी सगळे एकांकिका करायचो आणि ते प्रेस्टिज असायचं आमच्यासाठी. तर अशा एकांकिका स्पर्धेमध्ये मला अभिनयाचा पहिला प्राइज मिळालं. आणि तुला खरं सांगतो, त्यावेळी मी पहिल्यांदा ठरवलं की आपण आयुष्यात अभिनेताच व्हायचं, दुसरं काही होऊ शकत नाही आपण. कारण ते बक्षीस, ते अभिनयाचं पहिलं बक्षीस माझ्यासाठी खूप मोठं काहीतरी देऊन गेलं होतं, कारण तो माझा पहिलाच प्रयत्न होता, मला वाटतं दुसरा प्रयत्न होता. आणि मी प्रमोद जोशींना ते ट्रॉफी घेऊन आणि 300 रुपये काहीतरी बक्षीस होतं, ते घेऊन मी त्यांना दाखवायला गेलो. तर ते मला ती ट्रॉफी आणि ते 301 रुपये घेऊन एका मंदिराच्या पायरीवर आम्ही बसलो. आमच्या इथं एक आहे मंदिर, शिवपार्वती नावाचं. खूप छान मजेशीर किस्सा आहे, मी तुला सांगतो. म्हणजे अगदी तो पहिलाच की आम्ही तिथं बसलो आणि मला त्यांनी साधा प्रश्न विचारला की हा बोल, आता काय वाटतं तुला? मी म्हटलं, सर आभाळ ठिन्न झाल्यासारखं वाटतंय. मग आता काय ठरवलंयस तू? म्हटलं, सर आता मुंबई गाठायची आणि मुंबईत स्ट्रगल करायचं आणि अभिनेता व्हायचंय मला, मी दुसरं नाही काय होऊ शकत. तेव्हा ते हसले जरासे. मला म्हटले, आता मुंबईमध्ये किती अभिनेते आहेत स्ट्रगल करतायत तुला माहिती आहे का? त्यावेळी नुकतंच मला वाटतं दूरदर्शन एकच चॅनल आणि ETV एक चॅनल होतं मराठीचं, त्यामुळे जास्त चॅनल नव्हते, चित्रपटांचं तर माहीतच नव्हतं. तर असा तो सगळा काळ होता आणि मी म्हटलं, सर काहीही असो, मला जायचंय. माझ्या घरची परिस्थिती खरं सांगतो तेव्हा बेताचीच, खूप बेताची होती. वडील आजारी असायचे, दम्याचा त्रास होता त्यांना. पण या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यात ती जिद्द होती. तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. मला म्हटले, आज तुला पहिलं बक्षीस मिळालंय अभिनयाचं, कशामुळं? मी म्हटलं, सर मला प्रयत्न केले मी आणि प्रॅक्टिस केली. अच्छा, ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो, मला त्याची उत्तरं दे. मला विचारलं, तू सर्कस कधी पाहिली आहेस का?
मला जरा थोडस वेगळं वाटलं हे. म्हटलं हो पाहिली आहे. सर्कशीमध्ये ते दोरीवरून उड्या मारतात बघ. या बारवरून उडी मारतो, त्या बारवरती जातो, दुसरा त्याला झेलतो, परत दुसरा बारवरून उडी मारतो, तिकडं जातो, आणि हे सगळं इतकं परफेक्ट असतं, ते कधी पडत नाहीत. म्हटलं हो सर. कशामुळं? म्हटलं सर प्रॅक्टिस आहे त्यांची रोजची, आणि त्यांना सराव झालेला आहे त्या गोष्टीचा, त्यामुळं त्यांना माहिती आहे ते सगळं, आणि प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ओके, खरं आहे तुझं मत. आता मला सांग, त्यांच्या खालची जाळी काढली तर ते वर खेळतील का? मी म्हटलं नाही. मला म्हटले अरे आता तर तू म्हटला की ते कधी पडत नाहीत, रोजची प्रॅक्टिस असते, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मग ते पडत नाहीत तर खाली जाळी कशाला? म्हटलं सर ती जाळी म्हणजे त्याचा आत्मविश्वास आहे त्यांचा, की जर समजा चुकून हात निसटला आणि पडलो तर आपण मरणार नाही, खाली वाचण्यासाठी जाळी आहे. म्हणून त्या आत्मविश्वासाने ते वर. करेक्ट आहे म्हटलं. असंच स्वतःची जाळी तयार कर, घर प्रपंच व्यवस्थित सेट कर, आणि मग मुंबईच्या आकाशाचा खेळायला, तर आत्मविश्वासाने खेळू शकशील. म्हणून मग मी आधी स्वतःचा संसार सेट केला, घर प्रपंच सेट केलं. या गोष्टीला मला उशीर लागला. तोपर्यंत माझ्या बरोबरचे माझे मित्र म्हणा किंवा माझे सहकलाकार म्हणा, स्पर्धक म्हणा, मोठे झाले होते. मला केव्हा पण वाटायचं त्यांचा, अजूनही ते मोठेच आहेत, आणि मी आता कुठंतरी तू मला लाईव्ह बोलवावं इथपर्यंत येऊन पोहोचलोय. तर ही माझी सुरुवात म्हण, किंवा आत्ताशी मिळालेलं मला एखादं मोठं काम आहे. याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेचा, कार्तिकचा आणि जगदंबच्या पूर्ण टीमचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला आणि दिलं. पण हा प्रवास जो आहे ना, तो त्या पहिल्या बक्षिसापासून सुरू होऊन जाळी तयार करून इथपर्यंतचा असं स्ट्रगल आहे. क्या बात आहे अजय दादा. महेश कोकाटे सर म्हणतायत की एक ऑलराऊंडर माणूस, कलाकार, एक दुकानदार, एक राजकारणी आणि कुटुंब नेता. मला हे खरोखर ऐकायला आवडेल की एक कलाकार म्हणून आता तुम्ही जसं सांगितलं की बाबा कलेच्या क्षेत्रासाठी किंवा त्यासाठी जो काही स्ट्रगल केला, पण हे नक्की मला कळलेलं नाही की दुकानदार, एक राजकारणी, हा काय प्रकार आहे? नाही, राजकारणी नाही, कारण मला राजकारणात कधीच इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून, अजूनही नाहीये मला. पण मी आमच्या इथं मोहिते पाटलांचं आहे, ते माझे मित्र आहेत, त्यामुळं त्यांच्या कार्यक्रमांना म्हणा, त्यांच्यासाठी म्हणा, मी तसा ऍक्टिव्ह असतो. पण कसं की अगदी काठावर येऊन पोहणं ज्याला म्हणतो ना, तशा पद्धतीचं माझं राजकारणाचं ज्ञान आहे. त्यामुळं राजकारण हा विषय नाहीये. पण दुकानदार म्हणशील तर माझं परंपरागत किराणा मालाचं दुकान आहे, आणि ती जी मी मगाशी तुला जाळी सांगितली ना, तर ती जाळी म्हणजे माझं हे आहे की जर समजा मुंबईत मला कामच नाही मिळालं, आज आपण सर्वजण अनुभवतोय लॉकडाऊनच्या काळात की कित्येक कलाकारांची कामं गेलेली आहेत आणि आज आधार नाहीये त्यांना. सगळ्यांची अवस्था काय झाली आहे, त्या दोरीवरून उड्या मारणाऱ्या माणसाची, की ज्यांची खालची जाळीच आता गेलेली आहे. तर ही जाळीची गोष्ट मला त्यावेळी 94-95 साली माझ्या गुरूंनी मला सांगितली होती. ही जाळी माझी आजही तयार आहे. त्यामुळं मला जरी मुंबईत काम नसेल तरी मी माझा प्रपंच, माझा संसार छान सांभाळू शकतो. मला त्यासाठी या क्षेत्रावर, कारण खरं सांगतो, अभिनेता होणं म्हणजे जुगार खेळण्यासारखं आहे. कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कोण कधी मोठा होईल सांगता येत नाही, आणि कुणाचं नशीब कधी ढासळेल आणि अगदी मोठ्या पदावरून कोण खाली घसेल काही सांगता येत नाही. त्यामुळं हा जुगार खेळायचा असेल तर तुम्हाला स्वतःच काहीतरी एक अस्तित्व असायला हवं, ज्याला आपण साईड बिझनेस म्हणू किंवा ज्याला आपण एक हातचा राखणं म्हणू. त्या पद्धतीनं मी ते केलेलं आहे. त्यामुळं ऑलराऊंडर म्हणता येणार नाही, पण मी ती जी गुरुची वाणी होती माझ्या, ती तंतोतंत पाळली, जी आजही मला, मी जेव्हा माझी स्वतःची कार घेऊन शूटिंगला येतो तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तर कार घेऊन शूटिंगला येतो, ह्याला परवडतं कसं? तर ऍक्च्युली ती माझी जाळी पाठीमागं भक्कम आहे, त्यामुळं मी तिथं बिनधास्त खेळायला येतो. क्या बात आहे. रवी दादांचा प्रश्न आहे, रवी कुलकर्णींचा. हा, असा कधी प्रसंग आलाय का की नाटक किंवा मालिकेत संवाद नाहीयेत आणि सीन तसाच आहे, विदाउट डायलॉग?
आता रवीला चांगलं माहितीये, कारण आम्ही दोघंही राजा शिवछत्रपती मालिकेत एकत्र होतो आणि आमची मैत्री त्यावेळीपासूनची आहे. म्हणजे त्यावेळी असं असायचं की सकाळी 8:30चा कॉल टाइम असायचा. आम्ही दिवसभर गेटअप मध्ये मिशई, दाढी, कल्ले लावून आणि फेटा बिटा घालून असायचो आणि आम्हाला एक हिट संवाद नसायचा. म्हणजे फक्त जी महाराज किंवा होय महाराज एवढीच वाक्य असायची. पण त्यावेळी कस काय लागायचं की चला आज जी महाराज तरी वाक्य आलंय किंवा आपल्याला कॅमेरा माईक लागलेला आहे, हा जो आनंद असायचा ना तो फार मोठा असायचा. म्हणजे तुला सांगतो ना की जेव्हा एखाद्याला पटकन ब्रेक मिळतो आणि तो स्टार होतो, त्यामध्ये ती गंमत नाहीये रे. जी गंमत एक एक पायरी चढण्यामध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करण्यामध्ये आहे, तर ती आम्ही दोघांनी, मी आणि रवीनी, आम्ही दोघांनी ती छान त्यावेळी एन्जॉय केली की आम्हाला वाक्यच नसायची. पण त्याचा धोका नंतर असा झाला की जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी करायला लागलो बाकी, त्यावेळी 2-2 पानं भरून यायला लागली. आणि मग ते पाठांतर आणि त्याचं काय असेल ते तो त्रास व्हायचा की तो मागं केलेला आळशीपणा जो होता तो. अशी ती गंमत आहे. पण अजय दादा, असं कधी झालंय, म्हणजे आता तुम्ही एवढ्या एकांकिका केल्यात, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं वगैरे केली, पण त्या नाटकामध्ये तर खूप मोठमोठे संवाद असतात, मोठमोठे डायलॉग्स असतात. पण हम्म. असं कधी प्रयोगाच्या दरम्यान झालंय का की एखाद्या वेळेस एखादा डायलॉग विसरलोय किंवा आपण डायलॉग स्किप केलाय, असं कधी घडलंय का तुमच्या बाबतीत? नाही, त्याचं कारण का माहितीये का? एकतर मी ग्रामीण भागातून बिलीव्ह करतो या सगळ्या याला. तर आम्ही काय करायचो, खूप रिहर्सल करायचो. माझा तो प्रॉब्लेम आहे. आता सुद्धा सेटवरती माझ्या बाबतीचे पाठांतराचं म्हणा किंवा जे काय व्हायचं ना, की अचानक डायलॉग आले तुम्हाला आणि पटदिशी पाठ करून बोलायचं, ते तसं नव्हतं. म्हणजे बेसिकली थिएटर करणाराचं माहित नाही मला असं होतं की नाही, पण माझ्या बाबतीत ते नक्की होतं की मला डायलॉग पूर्ण पाठ झाल्याशिवाय कॉन्फिडन्स येत. आणि एकांकिका किंवा नाटक करत असताना रिहर्सल खूप व्हायच्या, त्याचे संवाद पाठ व्हायचे. मग हे या पद्धतीनं म्हणतो, त्या पद्धतीनं असं म्हणू, तसं म्हणू, हा पॉज घेऊ, असं सगळं चालायचं आमचं. तर त्यामुळं काय व्हायचं की थिएटर करताना एक कॉन्फिडन्स असायचं. तसं सिरियलमध्ये काय व्हायचं की अचानक संवाद आले की मग तो पहिल्यांदा कॉन्फिडन्स ढासळला. पण बऱ्याचदा असं व्हायचं की एखादा सीन आलाय मोठा आणि त्या दिवशी तो सीनच झाला नाही, 2 दिवसांनी होणार आहे. मग त्यावेळी मात्र आमची बॅटिंग जोरात असायची आणि त्यावेळी सगळ्यांना वाटायचं अरे हा वन टेक कसा देतोय, तर ती स्क्रिप्ट मला 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी मिळायची. तर असं एक असतं आणि ते होतं, त्यामुळे त्याला इलाज नाही. काय आपण ज्यावेळी सिरियल करतो तेव्हा ह्या गोष्टी गृहीत धरायच्या. तुम्ही बरेचसे नाटक केलेत, सिनेमे केलेत आणि मालिका केल्यात, तर यात हा, तुमची पहिली आवड काय आहे, नाटक, सिनेमा की मालिका? नाही, माझी पहिली आवड म्हणशील तर सिनेमा आहे. कारण सिनेमाचा मोठा पडदा आणि त्याचं वर्किंग मला खूप आवडतं. खूप म्हणजे की ज्याला तबियत के साथ काम करणं ज्याला म्हणतो, की तुम्हाला 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला टेक्निकली पण तेवढंच वेळ मिळतो की बाबा लॉंग शॉट आहे, मिड आहे, क्लोज आहे, ट्रॉली आहे, कसं करणार आहे, त्याचे सगळे डिटेल्स येतात. स्क्रिप्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो. मला बेसिकली सिनेमा हे मला खूप आवडतं माध्यम आहे माझं. म्हणजे मी यांचा सिनेमा केला होता, अण्णा हजारेंचा, जो हिंदीमध्ये होता. शशांक उदापूरकर त्याचा दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत होता. तर त्यात मी अण्णा हजारेंच्या वडिलांची भूमिका केली होती. तर तो सगळा हिंदीचा एक व्ह्यू म्हणा किंवा ते काम करण्याचे एक काय एका दिवसात एखादा सीन किंवा अर्धा सीन आणि मग ते काम करण्याची काय म्हणतो आपण स्वतःला हे करतो ना की क्या बात आहे यार, आज तबियत के साथ काम होत आहे. त्यामुळे माझी पहिली आवड सिनेमाच असणार आहे. माझी दुसरी आवड थिएटर आहे आणि मग मालिका. अजय दादा, तुमचा स्वभाव जो आहे तो मुळात तर थोडासा खोडकर आहे, मस्तीखोर आहे आणि सतत हसतमुख असा स्वभाव आहे तुमचा. पूर्वीपासूनच हा स्वभाव तुमच्यामध्ये आहे, कॉलेजमध्ये असल्यापासून? अगदी अगदी कॉलेज पासून मी असाच आहे. म्हणजे तुला किस्सा सांगू का आता? नक्कीच. फॉर्मॅलिटीज वगैरे जाऊ देत, पण
माझ्या बाबतीत बेसिकली आता सुद्धा मी माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये माझ्या ते सेलिब्रिटी किंवा अजिबात ते मानत नाहीत. म्हणजे मला ते अंधश्रद्धा आहे म्हणतात हा सेलिब्रिटी झालाही. मी बाणूरगडावरती गेलो होतो. तर बाणूरगडावरती जेव्हा मी बहिर्जी नाईकांच्या समाधीच्या दर्शनाला गेलो तेव्हा तिथं बहिर्जी नाईकांचा स्मृती दिन होता आणि एक मोठा उत्सव त्यांनी आयोजित केलेला होता. तर नेमकं तिथं कुणीतरी सांगितलं मी आलोय बहिर्जी नाईकांची भूमिका केलेला आणि त्या लोकांनी मला खूप उत्स्फूर्तपणे अगदी घेरलं, फोटोज काढायला ते कव्हर करत होते. माझा आवाज येतोय तेव्हा? हो, येतोय येतोय, आवाज येतोय. तर अशा सगळ्या वातावरणात माझ्या मित्रांनी खूप कव्हर केलं, छानपैकी मला हे केलं आणि खाली आल्यानंतर शिव्या द्यायला लागली की अरे तुझा काय बॉडीगार्ड नाही की आम्हाला तिथं नेलंय. तर या पद्धतीनं मी मित्रात अजूनही मिक्स होतो, कारण मला आवडतं असं मोकळं स्वच्छंदी राहायला. त्यामुळं मी कॉलेज पासून मी असाच आहे. अजय दादा, एकीकडे तुम्ही बहिर्जी नाईक केलात आणि त्या बहिर्जी नाईक करताना 40 एक कॅरेक्टर त्या बहिर्जी नाईक मध्ये केलेत आणि बेरड मधला एक महत्वाकांक्षी तरुण केला. त्याच्यानंतर अण्णा हजारे मध्ये तुम्ही अण्णा हजारेंच्या वडिलांची भूमिका केली. नंतर बरेचसे सिनेमे आहेत तुमचे. त्या प्रत्येक सिनेमांमध्ये अजय तपकिरे हे वेगळे दिसले. तर ह्या वेगळे दिसण्यामागे तुमचा काय स्टडी होता आणि कशा पद्धतीने तुम्ही कॅरेक्टरायझेशन केलं? खरं सांगू का देवा, मी असं बेसिकली ठरवून मी कधी असं कॅरेक्टर करायचंय असं नाही केली. जी भूमिका माझ्या वाट्याला आली ती भूमिका मी अजय तपकिरे मी कसा करू शकतो, तर मी असं करू शकतो आणि मी तसंच करायचो. मग एक कसं असतं तुला सांगतो की दोन प्रकारचे अभिनेते असतात. एक दिग्दर्शक ओरिएंटेड, म्हणजे जसं दिग्दर्शक सांगेल त्या पद्धतीनं करणारा, आणि दुसरं स्वतःच्या मर्जीनं करणार. तर मी स्वतःच्या मर्जीनं फार कमी आणि दिग्दर्शकांनी सांगितल्याप्रमाणे जास्त करणारा नट आहे. त्यामुळे मी बराच वेळ दिग्दर्शकांवर अवलंबून राहायचो की त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांचा व्ह्यू काय आहे नेमका, आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो. त्यामुळं असं ठरवून काहीतरी आपल्याला वेगळं पण दाखवायचं असं नव्हतं. माझ्या नशिबाने तुला सांगतो मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले. जे मी एक अलबेला नावाची फिल्म केली जी भगवान दादांवर आधारित होती, मंगेश देसाईनी. तर त्यात मी मंगेश देसाईच्या मित्राचा रोल केला होता आणि एक छोटंसं कॅरेक्टर होतं, एक 2 सीन होते आणि एक गाणं होतं आमच्यावरती. तर त्या एका सीन मध्ये सगळा फोकस माझ्यावरती होता. तर ते जे शेखर सरतांडेल नावाचे दिग्दर्शक होते, इतका छान माणूस की कितीही, म्हणजे दुसरा कार्तिक केंडे आपला, की कितीही टेन्शन आहे किंवा एखादा कलाकार खूप रिटेक देतोय तर चिडणं नाही, रागवणं नाही, छान समजून सांगून काम करणं. पण माझ्या नशिबाने माझ्यावरती ती वेळ आली नाही रिटेक देण्याची. पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की हे असं असं कॅरेक्टर आहे, असं तुला करायचंय, तर मी तसं तसं करत गेलो. त्यामुळे मी वेगळेपणा आणण्याचा मुद्दाम नाही प्रयत्न केला, पण दिग्दर्शक सांगतील त्या पद्धतीने मी काम करतो. बेरड मध्ये तुम्हाला सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार मिळाला. तर कशात? काय कसं वाटलं? मला वाटतं बेरड या बरड सिनेमामध्येच तुम्हाला बरड सहाय्यक बरड 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 हा, या सिनेमामध्ये तुम्हाला सहाय्यक आणि अभिनेता म्हणून. फेस्टिवल मध्ये. तर एक सांगू का तुला, खरं तर सुहास पळशीकरांसारखा एक कसलेला अभिनेता जेव्हा माझ्या पाठीवर थाप मारतो ना, तेव्हा एक आपल्या स्वतःच्या इतक्या वर्षाच्या स्ट्रगलचं चीज झाल्यासारखं वाटतं. आणि त्या अभिनेत्याने इतकं सांभाळून घेतलं म्हण, किंवा सेटवरती असताना प्रत्येक वेळी मला मोटिवेट करून की हा तू कर, हे असं नाही असं करायचं. ती जी काही एक काय म्हणतो ना आपण, एक सपोर्टिंग, जेव्हा तुमचे सहकलाकार म्हण किंवा तुमचे दिग्दर्शक म्हण तुम्हाला सपोर्टेड असतात, त्यावेळी काम करण्याचं आणि त्या कामाचं फळ मिळण्याचं जे असतं आनंद, तो जगातला सगळ्यात मोठा आनंद. मग तुम्हाला अवॉर्ड आणि ह्या आणि त्या गोष्टी दरवर्षी कुणाला ना कुणाला तर मिळतच असतात, पण त्या कामाचं समाधान आणि त्या कामातून मिळणारा आनंद हे फार महत्वाचं आहे. असं कुठलं काम केल्यानंतर, त्या कॅरेक्टर्स केल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान वाटलं असा कुठला रोल आहे तुमच्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात तर असा एकच रोल होऊन गेला होता. ड्रायडे नावाची मी एकांकिका केली आणि 45 मिनिटाची एकांकिका होती, ज्यामध्ये 40 मिनिट मी एकटा आहे.
तर 40 मिनिट मी एकटाच रंगमंचावरती वावरतोय. एक बिअर बार मध्ये अडकून पडलेला दारुडा, त्याच्या आयुष्यावरती ती अख्खी एकांकिका होती. तर ती भूमिका करताना मला खूप मजा आली, खूप एनर्जी लागली माझी. आणि एक म्हणतो ना की प्रत्येक अभिनेत्याला एक वाटत असते यार क्या बात आहे, जेव्हा पडदा पडायच्या आधीच परीक्षक आणि प्रेक्षक स्टेजवरती धावत येतात तुम्हाला भेटायला. तर ती जी काय एक समाधानाची गोष्ट होती. त्यातला एक किस्सा सांगतो मी. कोल्हापूरला शाहू करंडक आयोजित केलं होतं 1997ला, आय थिंक. नाट्यशास्त्र विभाग कोल्हापूर आणि शाहू जयंती महोत्सव समिती वगैरे असं काहीतरी त्यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलं होतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 96-97ला 50,000 रुपये पहिलं बक्षीस होतं, 51,000. जवळपास 150-260 अशा काहीतरी एकांकिका सहभागी झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये व्यावसायिक कलाकारांपासून सगळे सहभागी झाले होते. पण 50,000 म्हणजे खूप मोठी रक्कम त्या काळात. तर त्या एकांकिकेत मी ट्रायडे ही एकांकिका सादर केली होती आणि तिथं मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण तो होता. ती भूमिका साकारल्यानंतर पडदा पडायच्या आधी परीक्षक पण स्टेजवरती आले होते, प्रेक्षक धावत आले होते आणि मला उचलून, खांद्यावर उचलून गेटपर्यंत घेऊन गेले. क्या बात आहे. तर तो एक अविस्मरणीय प्रसंग आहे, जो मी आज तागायत विसरलेलो नाही. क्या बात. रविदादांचा एक प्रश्न आहे अजयदा. हा. अकलूज मध्ये केलेलं भव्य महानाट्य विषयी अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही अरे, परत ते खूप मोठं महानाट्य केलं ज्याच्यामध्ये 2300 कलाकार सहभागी होते. तर काय खरंच ऐकायला आवडेल तो अनुभव. नाही, त्याच्यामध्ये साधारण 950 कलाकार होते. ऍक्च्युली 2000 कलाकार पण ते रॅली होते, पण 950 ऍक्च्युअल कलाकार होते जे रंगमंचावरती काम करत होते, जे रंगमंचाच्या खाली होते, युद्धामध्ये होते, नृत्यामध्ये होते. असे 950 कलाकार होते. आणि तो खरं सांगू का, माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा अनुभव माझ्या आयुष्यातला आहे, की ज्या महानाट्याचं लेखन सुरुवातीपासून मी एक दिग्दर्शक म्हणून त्यामध्ये काम करत होतो. युवराज पाटील म्हणून कोल्हापूरचे लेखक आहेत, मला मित्र आहे माझा. अतिशय दर्जेदार लिखाण केलं, पण कुठले सीन असावे, काय घडत जावं, कसं घडत जावं, त्याचं कसं कसं असावं, एक ग्राफ तयार करण्यापासून जयसिंह मोहिते पाटील जे आमचे अकलूजचे बाळादादा ज्यांना आम्ही ओळखतो, 70 ते 80 लाख रुपये ही एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती, की त्या नाटकाचं एकमेव पहिलं काम दिग्दर्शन, इंडिपेंडेंट ज्याला म्हणतो, ते मला करायची संधी मिळाली होती. आणि यासाठी खरं तर मी सगळ्यांचे खूप हे करतो, थँक्स म्हणतो त्या सगळ्या माझ्या मोहिते पाटलांना, माझ्या मित्र परिवाराला. विश्वनाथ आवड सर म्हणून आहेत, सुनील कांबळे सर म्हणून आहेत आमच्या इथं, आणि शंतनू मोघे किंवा पल्लवी वैद्य, रवींद्र कुलकर्णी, असे सगळे संभाजीच्या टीम मधले त्या नाटकात काम करण्यासाठी तयार झाले. आणि हा एक मोठा एक्सपिरियन्स होता, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव होता, की ज्यामध्ये रेकॉर्डिंग करण्यापासून, त्या नाटकाचं स्ट्रक्चर उभं करण्यापासून, ते सगळंच्या सगळं एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला त्या प्रोसेस मधून सगळे अधिकार देऊन करावं लागतं. माझ्या बरोबर 7-8 मुलं सहदिग्दर्शनाचं काम करत होते. मनोज वर्धम असेल, वैभव आंबेडकर असेल, हर्षद असेल, मुन्ना भिसे असेल, असे योगीराज वगैरे खूप सारे मित्र परिवार आणि खूप साऱ्या लोकांनी मिळून ते एक उभं केलेलं काय म्हणतो महानाट्य होतं. पण ते एकमेव महानाट्य होतं की जिथं मला दिग्दर्शक म्हणून पूर्णपणे एक सपोर्ट आणि पूर्णपणे व्हिजन मांडायची संधी मिळाली. त्यामुळं मला ते खूप माझ्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं नाटक ठरलं. महेश कोकाटे सरांचा एक प्रश्न आहे, एक कलाकार आणि एक दिग्दर्शक याबद्दल काय सांगाल? कलाकार आणि दिग्दर्शक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण प्रत्येक कलाकारना भूमिका करताना आधी स्वतःच्या डोक्यात त्याचं दिग्दर्शन करत असतो, की हा सीन कसा होईल किंवा आपण कसं करायला पाहिजे. प्रत्येक कलाकाराचं असतं. काही कलाकार स्वतः दिग्दर्शक असल्यामुळं त्यांना ते जास्त सोपं जातं. आणि एकदा तुमची आणि तुमच्या दिग्दर्शकांची वेवलेंथ जुळली तर तुम्हाला
खूप सोपं जातं काम करायला. पण मला असं वाटतं की कलाकार आणि दिग्दर्शक हे दोघं एकमेकास परस्पर पूरक असतील तरच ती कलाकृती लोकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकते. जर या दोघांची तोंड वेगवेगळ्या दिशेला असेल तर कलाकार ही पाट्या टाकायचं काम करतो आणि दिग्दर्शक ही पाट्या टाकायचं काम करतो आणि प्रेक्षक त्या कलाकृतीवर पाठी टाकून मोकळो. अ, अजय दादा, तुम्ही स्वतः पण एक दिग्दर्शक आहात, कारण तुम्ही बऱ्याचशा एकांकिका, नाटक आणि काही मला वाटतं शॉर्ट मूवीज सुद्धा डिरेक्ट केलेल्या आहेत. तर एक दिग्दर्शक म्हणून काय अनुभव आहे तुमचा? मी खरं तर असिस्टंट दिग्दर्शक म्हणून एका सिरियलसाठी 2 दिवस काम केलेलं होतं. मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की जर तुला ऍक्टिंग मध्ये काम मिळत नसेल तर तू दिग्दर्शनाकडे का वळत नाहीस, मग तुला काम मिळेल. पण मी खरं सांगतो तेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा मला ते बक्षीस मिळालं त्या दिवशी मी ठरवलं होतं की मला अभिनेता व्हायचंय, मला दिग्दर्शक व्हायचं नाही, मला एकाच ट्रॅकवरून चालायचंय. पण कधी कधी असं व्हायचं की मला दिग्दर्शन करावं लागायचं. माझ्या कॉलेजच्या एकांकिका मला बसवाव्या लागायच्या का, तर मला असं वाटायचं की आपल्यानंतर एक पुढची पिढी तयार व्हावी, आपल्यानंतर एका कुणाला तरी आपण आपली कला दुसऱ्यांपर्यंत द्यावी, आणि मी ते फुकट द्यायचो. मी त्याबद्दल कधीही 1 रुपयाचं मानधन घेतलेलं नाही, मी आज तागत नाही घेतले. जेवढं मी दिग्दर्शक म्हणून काम केलं आमच्या कॉलेजच्या एकांकिकेसाठी म्हण किंवा बाहेर म्हण, त्यासाठी मी कधी 1 रुपयाचं कुणाकडूनच मानधन घेतलं नाही. माझे मित्र येतात, सागर भाजनावळे म्हणून सांगोल्याचा, त्याच्या कॉलेजला पण मी एकांकिका बसवायला जायचो. तर कसं व्हायचं तुला सांगतो, थिएटर म्हण किंवा कलाकृती म्हण, जेव्हा तुमचं प्राण होतो, जेव्हा तुमचं ऑक्सिजन होतं, तेव्हा तुम्हाला तो ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, त्यासाठी पैशाची गरज नसते. तर तसं माझं हे थिएटर म्हण किंवा हे म्हण हे माझं प्राणवायू होत, आणि अजूनही ते आहेच. म्हणजे अजूनही मला काम नाही मिळालं तर मी गप्प नाही बसत, मी कॅमेरा ऑन करतो आणि काहीही करत. आता मी ते अलग नावाचा प्रकार करून पाठवतोय बघ मी याला, आपल्या फेसबुकला पण काल मी टाकलं. तर काही ना काही तर करत राहण्याची जी उर्मी आहे, ऊर्जा आहे, ती माणसात असायला पाहिजे. आणि ती मला अभिनेता म्हणून नाही मिळाली तर मी दिग्दर्शक म्हणून करतो, आपण तिथं मी पैसे घेत नाही, कारण तो म्हणजे माझा सतत जॉब या आहे. क्षेत्रात वावरणं आणि सतत या क्षेत्रात राहण्याची ही जी आवड आहे, ती स्वस्थ बसून देत नाही खरं. अगदी अगदी. हर्षद माळींचा एक प्रश्न आहे, सर तुम्हाला बहिर्जी नाईक ही भूमिका कशी मिळाली आणि या भूमिकेसाठी काय अभ्यास केलात तुम्ही? बहिर्जी नाईक ही भूमिका मला फार वेगळ्या पद्धतीने मिळाली. खरं तर छान तो किस्सा सांगण्यासारखा आहे. आपली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका खरं तर कलर्स मराठीसाठी आधी ठरली होती करायची, आणि त्याचं शूटिंग जवळपास 12-15 दिवसाचं शूटिंग सातारा आणि भोरमध्ये सुरू झालं, ज्यामध्ये अनाजी पंतांची भूमिका शैलेश दातार करणार होते आणि मी अनाजी पंताच्या हेराची भूमिका करत होतो. अनाजी पंताचा उजवा हात म्हण, हेर म्हण, तर अशी ती मला भूमिका मिळालेली होती. आणि 10-12 दिवस मी काम करत होतो. तर तिथं काम करत असताना एकंदरीतच वागणं बोलणं की तिकडून शंभूराजे आलेत, मग तिकडं कटकार असताना काहीतरी चाललेली आहे, आमच्या दोघांचं कुजबुजणं, शैलेश दातारांचं आणि माझं, आणि एकंदरीत माझा गेटअप वगैरे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, हे ते शूटिंग झालं, त्यानंतर ते पेंडिंग पडलं, त्यानंतर ही सिरियलचं बंदच झाली त्या चॅनलसाठी. आणि मग मला काही दिवसांनी, जवळपास 6 महिन्यांनी सचिनचा परत फोन आला, गदरेच, की अरे ऑडिशनला ये. म्हटलं कसल्या, तर आपल्या सिरियलच्या पुन्हा सुरू होती. म्हटलं अरे आपण 12 दिवस काम केलंय तिथं, आता परत कशाला ऑडिशन. तर आता वेगळ्या चॅनलसाठी, झी मराठीसाठी करतोय आणि नव्याने करतोय, तर याच्यामध्ये तुला बहिर्जी नायकांच्या भूमिकेचं ऑडिशन द्यायचं. तर ते जे 12 दिवस मी भोरमध्ये जे शूट केलं होतं आधीच संभाजी अनाजी पंताच्या हेराची भूमिका, ती कुठंतरी पथ्यावर पडली. कार्तिकनी ती गोष्ट कुठंतरी नोटीस केली, आणि मला कार्तिक माझा खूप जुना मित्र आहे, अगदी पुण्यात आम्ही एकत्र होतो, किशोर सावंत बरोबर तो काम करायचा. तर तेव्हापासून तो मला ओळखतो. तर कुठंतरी ही गोष्ट कार्तिकच्या म्हण किंवा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या म्हण किंवा सचिनच्या म्हण ते डोक्यात होती की हा हेराच्या भूमिकेमध्ये शोभून दिसेल किंवा जाईल त्या कॅरेक्टर.
कारण माझी लँग्वेज भाषा ही माझी जास्त पथ्यावर पडणारी होती. कारण मी बेसिकली ग्रामीण भागातला असल्यामुळे मला ओढून ताणून ग्रामीण बोलायची गरज नव्हती. कारण शहरातील ग्रामीण बोलायचं म्हणलं तरी परत न आणि न येतच ग्रामीण टोन मध्ये सुद्धा. तर ती एक भाषा माझी पथ्यावर पडली. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी, कार्तिकने आणि सचिनने टाकलेला विश्वास की हा तो करू शकतो. म्हणून मग पुन्हा ऑडिशन झालं. ते ऑडिशन चॅनलकडे पाठवण्यात आलं आणि चॅनलचं मला माहित नाही, पण मला निश्चित माहिती की यांनी फोर्स केलं आणि मला ती भूमिका मिळाली. त्यामुळं नंतर माझी जबाबदारी जास्त वाढली. मला चॅनलला सॅटिस्फाय करायचं नव्हतं, मला यांना सॅटिस्फाईड करायचं होतं की बाबा काही चुकलं तर मला, कारण या लोकांनी जबाबदारी घेतलेली होती. पण मुळात आतापर्यंतचे बहिर्जी नाईक केले गेले ते वेगळे होते आणि तुम्ही केलेला बहिर्जी नाईक हा खूप वेगळा होता. तर हा वेगळेपणा तुम्ही कशा पद्धतीने जपलात? हा, तर तो सांगायचा मुद्दा, छान प्रश्न विचारला, कारण यालाच लागून होता. जेव्हा मी बहिर्जी नायकांची भूमिका मी करणार किंवा मला करायची असं सचिननं सांगितलं, सचिन गद्रे, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ना आधी ज्यांनी ज्यांनी बहिर्जी नाईक केलेली होती, म्हणजे रमेश देव असतील सर्जा पिक्चर मध्ये, किंवा आपला संजय मोहिते असेल राजा शिवछत्रपतीमध्ये केलेला, तर एक प्रतिमा अशी होती की बहिर्जी नाईक म्हणजे बहुरूपी, बहिर्जी नाईक म्हणजे सोंगाड्या. आणि मी कार्तिकला, सचिनला ही गोष्ट बोलून दाखवलो की अरे, कॉमेडी हा माझा बाज नाहीये. आजपर्यंत जेवढ्या भूमिका केल्या त्या सगळ्या सिरियस टोनच्या होत्या. म्हणजे सिरियस व्यक्तिरेखाच मी साकारू शकतो, कारण कॉमेडीचं टायमिंग सेन्स मे बी माझ्याकडे नाही, कारण मी कधी केलेलंच नाहीये, मी कधी प्रयत्नही केला नाही आजपर्यंत. त्यामुळं मला एक आतून भीती होती की बहिर्जी नाईक करायचं म्हणजे आपल्याला कॉमेडी करावी लागणार, आणि कॉमेडी मी नाही करू शकत. मी हे बोललो की म्हटलं माझा कॉमेडीचा बास नाहीये, तुम्ही बहिर्जी नाईक मला देताय, सोंगाड्यात बहुरूपीची भूमिका. तर कार्तिकने ही गोष्ट मला छान पद्धतीने समजून सांगितली की विचार कर, जो माणूस शत्रूच्या गोटात शिरतो तो लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकेल का? तर ऑब्विसली नाही. म्हणजे ती भूमिका इतक्या सिरियस पद्धतीने केली पाहिजे की कोण, जनरली काय व्हायचं की बहिर्जी नाईक म्हटलं की वासुदेव, किंवा बहिर्जी नाईक म्हटलं की गोंधळी, होतं काय की या कॅरेक्टरकडे पटकन सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. एकाला जरी संशय आला की कोण आहे हा माणूस, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार, तरी ते सापडले जाऊ शकतात. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की लक्ष वेधून न घेता गुपचूप काम करणारा आणि प्रचंड सिरियस काम करणारा तो बहिर्जी नाईक होता. जसं आजच्या काळामध्ये आपले गुप्तहेर जेव्हा काम करतात तेव्हा शेजारच्या माणसालाही माहित नसतं की आपल्या शेजारी गुप्तहेर आहे. तशाच पद्धतीचं काम अपेक्षित आहे. आणि मग त्यावेळी माझ्या मनावरचं फार मोठं एक दडपण म्हणा कुठंतरी कमी झालं की आपल्याला त्या पद्धतीनं नाही तर आपल्याला या पद्धतीनं बहिर्जी नाईक साकारायचं. आणि माझ्या नशिबाने लोकांना हा बहिर्जी नाईक मी साकारलेला आवडत गेला, लोकांनी ते अप्रिसिएट केले. हा देवा. अजय दादा, एक प्रथमेश कुलकर्णी ऑफिशियल म्हणून आहेत, त्यांचे बऱ्याचदा एकच प्रश्न आलेला आहे, अजय दादा मी प्रथमेश कुलकर्णी फ्रॉम अहमदनगर, ओळखता का मला? मग प्रथमेश आपण ओळखत असेल मी, कारण हा ओळखतो प्रथमेश कुलकर्णी, बरोबर आहे. हा अजय दादा, मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतं तुम्हाला, जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही पूर्णतः सिरियस बाजच्या भूमिका केलेल्या आहेत, मग विनोदी अंगाने तुम्ही का केलं नाही, किंवा तुम्हाला मला कधी म्हणजे ऑफर पण झाली नाही विनोदी भूमिकांची, आणि मी स्वतःहून एकांकिका केल्या प्रमोद जोशींच्या, त्यामध्ये सगळ्या सिरियस होत्या. आणि कसं असतं देवा तुला सांगू का, जेव्हा स्पर्धेला आम्ही एकांकिका करायचो ना त्यावेळी, तर त्यावेळी सिरियस बाजाच्या एकांकिकांनाच नंबर मिळायचे, कॉमेडीच्या एकांकिकांना नंबरच मिळत नाही. त्यामुळे बेसिकली मी विषय निवडतानाच असे निवडायचो की पिंडग्राण असेल, ट्रायडी असेल, फितुर चंद्र असेल, एका स्वप्नगर्भाचा मृत्यू असेल, असे खूप सारे एकांकिका. तर त्या सर्वांचा विषय असाच असायचा, एकतर पॉलिटिक्स असायचं,
किंवा भिकाऱ्यांची स्टोरी असायची किंवा एखाद्या कोदरू जमात आहे त्या पिंडग्रांची, तर ती स्टोरी असायची, एक सामाजिक इश्यू असायचा आणि तो प्रेझेंट करायचो. मग मला वाटलं की मला हे चांगलं जमतंय किंवा मी हे चांगलं करू शकतो, त्यामुळे मी जास्त कॉन्सन्ट्रेट अशा भूमिकांकडे केलं. तुला माहितीये का, आयुष्याचा एक सिम्पल थॉट काय आहे की तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्हाला काय नाही येत हे जर तुम्हाला कळालं ना, तर तुम्ही आयुष्यात निश्चित काहीतरी करू शकता. पण जर आता तुम्हाला एखादी कधी विनोदी भूमिका जर मिळाली तर तुम्ही हा, ती कराल का? नक्की करेल, पण मी दिग्दर्शकांवर परत एकदा पूर्ण डिपेंड राहील की बाबा कसं करायचंय, काय डोक्यात आहे ते मला सांग आणि मी त्या पद्धतीनं करेन. आता तुमचा एक स्टडी काय आहे नक्की एक्झॅक्टली? जे जे कॅरेक्टर्स तुम्ही करता त्याच्यावरती तुम्ही काही स्टडी करता का? म्हणजे स्वतःचा असा काही वेगळा स्टडी होतो का? म्हणजे काय, ऑब्व्हियसली होतोच की मी एखादं कॅरेक्टर करत असेल तर मग ते कॅरेक्टर कशा पद्धतीनं करायला हवं, त्याचा स्केल काय हवा. आता मी तुझ्याशी ज्या स्केलमध्ये बोलतो आणि ही स्केलची भाषा मला रवींद्र कुलकर्णींनी छान शिकवली, कारण तो बेसिकली जास्त भाषेच्या याच्यामध्ये त्याचा जास्त अभ्यास आहे आणि त्याची जास्त प्रभुत्व आहे. त्यामुळं आवाजाच टोन असेल, स्केल असेल, तो त्यांनी मला जास्त सांगितलं की बाबा या स्पीडमध्ये जर मी बोलत असेल आणि एखादी दुसरी भूमिका असेल तर मग त्या भूमिकेचा बोलण्याचा स्पीड, आवाजाचा स्केल कशा पद्धतीनं कमी जास्त, मग टोन काय असावं. जसं मी एक काझी हैदर नावाचं कॅरेक्टर केलं होतं सिद्धीच्या जंजिऱ्यात जाऊन, तर त्यावेळी मला कार्तिकनी सांगितलं की साईबाबा सिरियल बघतोयस तू, त्या साईबाबाचा जो काही टोन आहे, स्केल आहे, स्पीड आहे, तो पकड आणि शांतपणे कर. तर मग माझ्या डोक्यात आलं की हा, कशा पद्धतीनं करायचं. तर मग ह्या गोष्टी करताना मी स्वतः एक ठरवलेलं असतं, त्याबरोबर मी इतरांचाही सल्ला घेतो. मी त्यावेळी हा विचार करत नाही की हा कलाकार माझ्यापेक्षा छोटा आहे किंवा हा 2 दिवसासाठी आलाय, याला कशाला विचारायचं. कुणाकडून कधी तुम्हाला कुठलं मार्गदर्शन मिळेल आणि कुठलं तुम्हाला हे होईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे मी जे जे भेटतील त्यांच्याकडून शिकत जातो आणि शिकत शिकत मी करतो. अजय दादा, मिस्टर पंकज चौधरीने एक प्रश्न विचारलाय. सर, मालिकेतील तुम्ही केलेला असा एक सीन की जो तुम्हाला करताना नकोसा वाटत होता पण करावा लागला? असा कुठला सीन होता, असा असे बरेच सीन होते ज्या त्यावेळी उर्दू भाषा यायची त्या त्यावेळी वाटायचं की अरे पण असं ज्यावेळी वाटायचं ना मला की यार नको करायला पण तो करावा लागतोय, त्या त्यावेळी माझे सहकलाकार आणि माझे दिग्दर्शक मात्र मला धावून यायचे आणि तो सीन करवून घ्यायचे आणि या गोष्टीचं जास्त समाधान मला होतं त्यावेळी. अजय दादा, असा एक किस्सा घडला होता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये की तुम्ही काहीतरी, मला वाटतं एखाद्या उर्दू शब्दालाच काहीतरी अडकला होतात की काही असं काहीतरी झालं होतं आणि बरेच रिटेक झाले होते. त्यावेळेस कार्तिक सर तुम्हाला काहीतरी म्हणाले होते, काय किस्सा होता तो? अरे तो किस्सा असा होता की सगळ्यात सुरुवातीचा काळ होता, म्हणजे मालिकेचं शूटिंग, अजून मालिका ऑन एअर यायची होती आणि आग्र्याच्या बाजारामध्ये फकीर येतो आणि फकीर शंभूराजांना भेटणार असतो आणि त्यांच्याजवळ निरोप देणार. तर मग त्यात शब्द असा होता की या अल्लाह, या परवरदिगार, तेरी रहमत है आज तूने इस गरीब का मुंह तो मिटा दिया, लेकिन दक्खन की मिर्ची का खरडा खाने को कब मिलेगा. आता ते दख्खन की मिरची का खरडा खाने को म्हणजे मराठी हिंदी असं दोन्ही मिक्स होतं आणि तो अख्खा सीन असा होता की मी शंभूराजांशी बोलताना मराठीत ग्रामीण भाषेत बोलायचो आणि त्याच वेळी शिपायांशी बोलताना हिंदी उर्दूत बोलायचो. तर तो प्रसंग असा होता की तो डायलॉग मला, मी एका बोळीतून येतोय बाजाराच्या, ते चालत चालत येत आहे, एका सर्टन पॉइंटला मी दोघं थांबतोय आणि दख्खन की मिरची का खरडा खाने को च्या वाक्याला तो शंभूराजे माझ्याकडे बघतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की बहिर्जी काका आहेत.
मला वाटतं तो सीन त्यांच्या आठवणीत पण दाखवलेला होता. माझ्या मृत्यूच्या सीनच्या वेळेस तो सीन दाखवलेला होता. तर तो सीन असा होता की मला बाकी जे आहेत ना, दख्खनची मिरचीचा खडा आणि तो कब मिलेगा, हे वाक्यच माझ्या तोंडात बसत नव्हतं लवकर. आणि अख्खा मास्टर लावलेला होता आग्र्याच्या बाजारपेठेत. मग कोण मोळी घेऊन चाललंय, कोण पाण्याचे हंडे घेऊन चाललंय, कोण डोक्यावरती काय काय घेऊन चाललंय, जड सामान. आणि नेमकं ते असं आलं की असं सर्टन पॉइंटला ते विसरायचो मी डायलॉग आणि परत व्हायचं. असे 7-8 रिटेक झाले. आणि मग 8व्या रिटेकला कार्तिक आला आणि मला म्हणाला की आता जर तू रिटेक दिला तर मी काही म्हणणार नाही, पण हे ज्युनियर्स मात्र तुला ठोकून काढतील, कारण प्रत्येक ओझं वाहून वाहून वैतागलाय. आणि त्या परिस्थितीत मला हसू आलं होतं. पण त्यानंतर तो सीन कम्प्लीट झाला आणि त्यानंतर मग बाकीचं क्लोज फटाफट झाले रे. पण तो सीन मात्र आयुष्यभर लक्षात राहणारा राहिला. अजय दादा, तुम्ही एवढे रोल केलेत, म्हणजे जसं मला वाटतं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये 40 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुम्ही साकारल्यात. त्यानंतर बऱ्याचशा सिनेमांमध्ये आणि बऱ्याचशा एकांकिका नाटकांमध्ये तुम्ही वेगवेगळे रोल केलेत. तर असा एखादा कुठला रोल राहिलाय तुमचा की जो तुम्हाला करावासा वाटतोय किंवा तुम्ही तो करू शकता, एखादा ड्रीम रोल तुमचा? खरं सांगू का आता देवा, बेसिकली मला पहिल्यापासून कधी अशा ड्रीम रोलचं अट्रॅक्शन नव्हतं. मला जो रोल जीव तोडून करायचा आहे किंवा मला त्यासाठी थोडासा वेळ हवाय असं मला वाटायचं. हा बोल बोल. हा बोल ना, काय अजय दादा, विचारत होतो? आवाज 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 ब्रेक होतोय. अच्छा, आवाज ब्रेक होतोय का? हा. हा. तर त्यामुळं मला असं ड्रीम रोलचं कधी अट्रॅक्शन वाटलं नाही. मला जे जे रोल मिळत गेले ते ते मी करत गेलो. आणि अजूनही मला बेसिकली माझा आयडॉल मनोज वाजपेयी आहे किंवा माझा आयडॉल परेश रावल आहे किंवा माझा आयडॉल अनुपम खेर आहे, की ते एका साच्यामध्ये कधीच बसत नाहीत कुठलेच. आणि ते कुठल्याही अशा स्पेसिफिक रोलची डिमांड करत नाहीत. जे रोल मिळतात त्याचं ते सोनं करतात आणि तशा पद्धतीनं आपण करावं. बस हेच माझं ड्रीम आहे. आवाज गेलेला आहे परत अजय दादा. पूर्ण गेलाय आवाज. हा, आता आला आला आला. हा, बोल. ओमकार पवार यांचा प्रश्न आहे, अभिनय करताना तुम्हाला आवडलेला सीन कोणता? अभिनय करताना खरं तर मला माझा प्रत्येक बरेचसे सीन होते की जे मला खूप आवडून गेले आणि बरेचसे सीन असे होते की जे मला अजिबात आवडत नव्हते, मिस केलेले, की अरे काय आपण मूर्खासारखं काम केलंय असं मला वाटायचं. आणि मी ते स्वतःलाच बोलून पण दाखवायचो, हे काहीतरीच झालंय. पण सिरियल मध्ये कसं असतं तुला सांगू का, आता तुला माहितीये की एकदा छापलं तर छापलं. त्यात तुम्ही हॅलो देवा, आवाज येतोय? कारण तुझं कट झाला होता पिक्चर. तर त्यामुळं मला ना, हॅलो, येतोय आवाज? परत एकदा हो कट हो, होतोय. येतोय येतोय येतोय, आवाज येतोय. हा. तर मी काय सांगत होतो? आणि तुमचा आवाज तेवढाच गेला होता. हा पुन्हा हा, का? पुन्हा एकदा विचार. प्रश्न हा आहे की तुम्हाला आवडलेला सीन कोणता? हा, तर बेसिकली मला एक सीन छान आवडलेलं होतं, ज्या सीन मध्ये मी शंभूराजांना सांगतो की आता शिवाजी महाराजांच्या धोरणाप्रमाणे चालावं आणि शिवाजी महाराज एकाच वेळी 6-6 आघाड्यांवरती कामं करायची. आणि पहिल्या आघाडीवरती हंबीरराव, दुसऱ्या आघाडीवर अनाजीपंत, मोरोपंत. तो एक अख्खा 3-3.5 मिनिटाचा सीन होता ज्यामध्ये खूप सारं मला बोलायचं. आणि शंभूराजांना सांगतो की आता मंचकारोहण झाल्यानंतर बाहेर पडा तुम्ही आता, आणि आता स्वराज्य बांधणीकडे लक्ष द्या पुन्हा नव्याने. तर तो सीन मात्र मला खूप आवडून गेला. तो माझा फेवरेट सीन होता सगळ्या. अजय दादा, हम्म.
तुम्ही आतापर्यंत जे काही रोल केलेत किंवा आतापर्यंत एवढ्या दिग्दर्शकांकडे कामं केलेली आहेत, तसं कुठला दिग्दर्शक तुम्हाला जास्त आवडतो किंवा कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचं राहिलंय किंवा कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचं स्वप्न आहे? खर तर मला खूप साऱ्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं स्वप्न आहे. माझे बेसिकली असा एक दिग्दर्शक नाहीये, पण माझी एक इच्छा आहे की अमिताभ बच्चन बरोबर एकदा मला काम करायची इच्छा आहे. त्यांच्या बरोबर छोटासा जरी सीन असेल तरी तो मी करेन. पण दिग्दर्शक म्हणशील तर ना, आत्ताचे जेवढे दिग्दर्शक आहेत, मला त्यात आवडणारे खूप सारे, की आता बेबी सिनेमा आला होता, त्यानंतर सोल्जर सिनेमा आला होता, गब्बर इज बॅक नावाचा सिनेमा आला होता, मनोज वाजपेयीचाच एक सिनेमा होता, अय्यारी नावाचा सिनेमा होता, आलिया भट्टचा एक सिनेमा आला होता, त्यामध्ये ती हेर असते, काय नाव राजी. बरं, हा, राजी. 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 तर अशा दिग्दर्शकांबरोबर मला काम करायला खूप आवडतं, की ज्याच्यामध्ये तुमच्या अभिनयाला आणि तुमच्या याला वाव मिळेल, कॅरेक्टरला वाव मिळेल असं. तुमचा फर्स्ट डे शूटचा अनुभव कसा असतो? जर राकेश मात्रेंनी हे प्रश्न विचारला, तुमचा फर्स्ट डे शूटचा अनुभव कसा असतो? म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्ही करायला जाता, वेगवेगळे शूटिंग वेगवेगळ्या सिरियलसाठी करायला जाता, त्यावेळेस तिथलं ऍटमॉस्फिअर आणि तिथला अनुभव काय असतो तुमचा? मी खरं तर कुठल्याही सेटवरती गेल्यानंतर मी कधीच कुठली डिमांड करत नाही किंवा कधी ऍटिट्यूड हा प्रकार बरेच जण मी बघितले, की स्वतःला काहीतरी सिद्ध करण्यासाठी अरे मेकअप कुठे, स्पॉट दादा कुठे आहे, ये लाव वो लाव. तर हा भंपकपणा मी अजिबात करत नाही कुठल्याही सेटवरती मी गेलो तर. सगळ्यात पहिल्यांदा त्या सेटवरती गेल्यानंतर त्या सेटवरचं वातावरण कसं आहे, आपले सहकलाकार कोण कोण आणि कसे आहेत, त्यांचं आधीचं बॉन्डिंग तर असतंच. महत्वाचं दिग्दर्शक काम कसं करतो, माझा जर सीन नसेल तरी मी सेटवरती जाऊन बसतो, की हे सगळं अनुभवता यावं, की ते आता कसं कॅरेक्टर प्ले करतायत आणि दिग्दर्शक त्यांच्याकडून कशा पद्धतीनं काम करून घेत. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की हा अरे इथं अशा अशा पद्धतीनं काम चालतंय, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीनं मला प्रिपेअर राहता येतं स्वतः. बऱ्याचदा म्हणजे आता मी प्रेम पॉइझन पंगा नावाची एक सिरियल केली जस्ट लॉकडाऊनच्या आधी. 16 तारखेला माझं ते शूटिंग संपलं होतं आणि मला वाटतं 20 तारखेपासून लॉकडाऊन लागलं आपलं मार्केटला. तर त्या सेटवरती सुद्धा मला गेल्यानंतर शैलेश देट्टे नावाचा दिग्दर्शक, तोही सेम आपल्या कार्तिक सारखाच छान सुस्वभावी आणि कलाकारांकडून छान पद्धतीनं काम करून घेणार. आता माझ्या नजरेमध्ये दोन प्रकारचे दिग्दर्शक मला आतापर्यंत दिसतात. एक म्हणजे कलाकारांकडून काम काढून घेणारे आणि आपलं काम पुढे नेणारे, ज्याच्यामध्ये कार्तिक आहे, शैलेश एडेरे आहे, किंवा शेखर सारतांडेल आहे, विश्वास जोशी नावाचे व्हॉट्सअप लग्न त्यांची एक सिनेमा केला होता मी, ते आहे, किंवा विशाल देवरुखकर ज्यांनी बॉईज 1-2 केला, गर्ल्स केला, तो एक चांगला मित्र. तो एक अशा पद्धतीचा की तो काम काढून घेतो, तो कलाकारांना शिव्या देत बसत नाही किंवा काय मूर्ख कुठून आला अजिबात नाही. तो कसा आहे काय आहे हे बघतो आणि त्यांच्याकडून त्याला पाहिजे तशा पद्धतीनं काम काढून घेतो. काय बाबा 4 लाईन्स नाहीत का जमत, हा एवढं बोल मी एवढ्यातनं घेतो, अशा पद्धतीनं. बरं ते काम पण झटदिशी होतं त्यांचं. सी दुसरे दिग्दर्शक मी पाहिलेले असे आहेत की ते कलाकृतीकडे लक्ष देतात. म्हणजे त्यामध्ये अगदी मी पाहिलेले की त्यांना त्यांचं एक विजन असतं की असं 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 आहे आणि त्या विजन मध्ये त्या कलाकारांनी त्या पद्धतीनं काम करावं, हा त्यांचा आग्रह असतो. आता ते चुकतायत अशातला अजिबात भाग नाही. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं स्किल दाखवण्याची त्यांना ती संधी असतेच ना शेवटी. मग कलाकार म्हणून आपण या दोन्ही गोष्टींना प्रिपेअर राहायला पाहिजे, की या दिग्दर्शकाकडं पण काम करताना त्या दिग्दर्शकाला समोरच्या छान वाटावं, किंवा मग अशा पद्धतीचे दिग्दर्शक आहेत जे कलाकारांच्या फेवर मधून काम काढून घेतात, त्यांच्याकडून पण काम करताना त्यांच्या फेवर मध्ये करा, असं मला वाटतं. महेश महेश कोकाटे सरांनी एक प्रश्न विचारलाय की दिग्दर्शक नेहमी कलाकार घडवतो, पण कलाकार पाडायचा किंवा सीन पाडायचा असा काही अनुभव आलाय का? असा अनुभव
ऍक्च्युली काम करताना नाही, पण काम बघताना बऱ्याचदा असा आला की यार इतके चांगले चांगले एक्सप्रेशन मग आता ते माहित नाही मला की ते दिग्दर्शक काय एडिट रूम मध्ये होतं ते, की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या सीन मध्ये आपण छान रिएक्शन दिलेले असतात किंवा सेकंड टेक किंवा फर्स्ट टेक खूप छान झालेला असतो आणि तो लागत नाही. मग मला स्वतःला प्रश्न पडतो की यार तू ते मी चांगलं केलं होतं ते का नाही लावलं. मग त्याच्यामध्ये टेक्निकली काय अडचणी असतील मला माहित नाही, पण मला नाही वाटत की कुठला दिग्दर्शक स्वतःच्याच पायावर धोंडा मारून एखाद्या सीनचं मातेर करेल. मे बी तो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्वतःला जास्त काय एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत असेल की मी एक वेगळ्या पद्धतीचा दिग्दर्शक आहे आणि मी असंच काम करणार, मग तुम्ही कलाकार म्हणून काम करा, नाही तर असं. हा देवा, आवाज येतोय? येस येस, आपल्याकडे 1 तासाचाच वेळ असतो आणि मगाशी मी तुम्हाला रिमाइंड करता करताच 1 तास निघून गेला होता. 1 तासाचा अच्छा. वेळ कंप्लीट झाली होती आपली खऱ्या अर्थाने. हा. पण अजय दादा, एक कमेंट होती तुम्हाला, ती मला हम्म. नक्कीच सांगावीशी वाटते. मला आता त्यांचं नाव लक्षात नाहीये. तुम्ही खूप छान बोलता आहात, मनापासून बोलता आहात, मन मोकळेपणाने बोलता आहात आणि त्यामुळे तुमचा स्वभाव खूप छान आहे हे तुमच्या बोलण्यातनं नक्कीच जाणवलेलं आहे आपल्या काही व्ह्युअर्सना. अच्छा. त्यानंतर एक प्रश्न असा होता की हम्म. ऍक्टिंग जास्त सोपी की डिरेक्शन जास्त सोपं? दोन्ही आपापल्या परीने तेवढंच महत्वाचं आहे. दिग्दर्शकाचं काम आपल्याला सोपं वाटतं ऍक्टर म्हणून, का तर त्याला फक्त फ्रेमिंग करायचंय, हे करायचं, ते करायचंय. पण दिग्दर्शकाचं विजन खूप महत्वाचं असतं. कुठलीही कलाकृती, मला स्वतःला असं वाटतं, कुठलीही कलाकृती गाजण्यामागचं, चालण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर त्याचं दिग्दर्शक. शिप ऑफ कॅप्टन आपण त्याला म्हणतो की तो त्या जहाजाचा, त्या कलाकृतीचा तो कॅप्टन असतो आणि सगळी कलाकृती जी आहे ती त्याच्या इशाऱ्यावर, त्याच्या विजनवरती चालते. त्या कलाकृतीच्या यशापयशामध्ये सर्वात मोठा वाटा हा दिग्दर्शकाचा असतो. त्यामुळं माझ्या मते कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत दिग्दर्शक फार महत्वाचा आहे. त्यानंतर मग कलाकार हा सेकंड पार्टला येतो. मग कलाकार त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतो. त्यानंतर संगीतकाराचा वाटा येतो. मग संगीतकार त्यांच्या संगीताने आणखीन त्यात भर घातली जाते. म्हणजे एक छान चित्र काढायची सगळी जबाबदारी दिग्दर्शकाची असते. त्यामुळे दिग्दर्शक माझ्या दृष्टीनं महत्वाचं. क्या बात आहे अजय दादा, खूप छान तुम्ही उत्तरं दिली त्यांच्या प्रश्नांना. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, नवीन कलाकारांसाठी तुम्ही काय संदेश द्याल, त्यांना काय उपदेश कराल? क्या बात आवाज. आहे. अरे आवाजही आला आणि जाता जाता तुमचं दर्शनही घडलं. मला मला वाटलंच ते असंच होणार आहे की शेवटी जाता जाता मी दिसणार आहे. तोपर्यंत म्हणजे इनविजिबल. खऱ्या अर्थाने मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की अजय दादा तुम्ही दिसत नाही आहात, तर त्याच्यावरती एकाने रिप्लाय दिला होता की अजय दादा सध्या हेराच्या भूमिकेत आहेत त्यामुळे दिसणार नाहीत. हा, तर ते तसंच झालेलं आहे. मला वाटतं की आपण सेशनच 6 वाजता ठेवायला पाहिजे होतं, काय आमच्या इकडे बहुतेक 6 वाजता नेटवर्क येतं. पण तेव्हा तुला परत जाता जाता सांगतो आता की नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी हे मी आवर्जून का सांगतो माहिती का, कारण यशस्वी कलाकार तुम्हाला कधी मार्गदर्शन करणार नाही. जर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्या अपयशी कलाकारांकडून घ्या, कारण त्यांचे अनुभव यशस्वी कलाकारांपेक्षा मोठे असतात. त्यांनी खूप टक्के टोनपे खाल्लेले असतात, खूप झळ सुचलेली असते आणि तरीही त्यांच्या वाट्याला यश येत नाही. त्यामुळं ते जे सांगतात ते 100% खरं असतं आणि मी त्यातलाच एक. 25 वर्षानंतर एक भूमिका मिळाली मला आज आणि त्या भूमिकेतून कुठंतरी मी 4 लोकांच्या ओळखीपर्यंत पोहोचू शकलो.
किंवा मी नाही म्हणत की मी फार मोठा कलाकार झालो किंवा काय, पण मला त्यांना हेच सांगायचं की बाबांनो, जुगार आहे. अभिनय क्षेत्र म्हणा किंवा ही कलाकृतीचं कुठलंही माध्यम असू द्यात, हा जुगार आहे. आणि पुन्हाच तेच सांगणं आहे की स्वतःची जाळी तयार करा आणि मग बिनधास्त आकाशात उडा. मग काय वाटेल ते खेळा. त्या आत्मविश्वासाने अजून चांगलं काम कराल की तुम्हाला ही भ्रांत राहणार नाही की मला जर काम नाही मिळालं तर घरात चूल पेटणार नाही. ही ज्यावेळी एखाद्या कलाकाराच्या डोक्यात गोष्टी येते तेव्हा तो त्याची सगळी ही गुंडाळून फक्त पोटासाठी काम करायला लागतो. आणि पोटासाठी काम करणारा माणूस हा कधी कधी लाचार पण होऊ शकतो, असं मला वाटतं. क्या बात आहे. खूप सुंदर अजय दादा. महेश दादा, महेश दादा, थँक्यू. महेश दादांचा रिप्लाय आलेला आहे. वा वा अजय, खूप सुंदर. वाचला आणि मी. मला महेश दादांबद्दल खरं सुंदर तर माझा मार्गदर्शन. देवा, आवाज येतोय? हो हो येतोय ना. हा, तर मला महेश दादांकडे बघून पहिल्यापासून कुतूहल आणि कौतुक वाटायचं. त्यांच्या सहनशीलतेचं, त्यांच्या कामाप्रती असणाऱ्या एनर्जीचं. आवाज येतोय माझा? आवाज गेला अजय दादा. हा, आता आता येतोय? हो हो येतोय येतोय येतोय. हा, तर मी मगाशी बोललेलो आलं, कळलं तुला? हो हो सगळं कळलं. आणि मी म्हंटल ना, जसं खूप छान मार्गदर्शन मिळालं, खूप छान गप्पा झाल्या तुमच्या बरोबर. आणि खूप वेगवेगळ्या महेश गोष्टी दादा तुमच्याकडून म्हणतात शिकायला कंटिन्यू लागल्या. करा. क्या बात आहे. मला खरंच कंटिन्यू करायला मलाही आवडेल. पण मला मला एक प्रश्न खरंच विचारावा असं वाटतं अजयदा, की एक रिसेंटली मला वाटतं आपला आत्ता हे सेकंड टाइम आपण घेतोय, कारण फर्स्ट टाइम आपला इंटरव्ह्यू नाही होऊ शकला नेटवर्क इश्यूमुळे, नेटवर्कच्या कारणामुळे. आणि त्या दिवशी एक चित्रपट सृष्टीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती की सुशांत सिंग राजपूत यांनी सुसाईड केलं होतं. तर ऍक्च्युअल खरं तर ही घटना चुकीची होती, हे चुकीचं घडलं होतं. पण याबद्दल तुम्ही काय म्हणाल, याबद्दल तुम्ही काय बोलाल? एक सांगू का, आता ही घटना चुकीची होती किंवा त्यांनीच काहीतरी चुकीचं केलं असं म्हणणं पण थोडस आपल्याला घाईचं म्हणा किंवा बेजबाबदारीचं ठरेल. की कुठलाही माणूस आत्महत्या करताना तुला माहितीये का, सगळ्यात जास्त धाडस लागतं. माणूस सहजासहजी स्वतःला नाही संपवू शकत. खूप जेव्हा एक टोकाचा निर्णय होतो की आता जगण्यात अर्थ नाही किंवा आता आपण अशा पद्धतीनं नाही जगू शकत किंवा मी अशा पद्धतीने नाही जगू शकत, त्याच वेळेस माणूस आत्महत्या करतो. त्याच्या बाबतीत काय घडलं आणि काय त्याचा पोलीस आता तपास करतायत किंवा होईल नाही होईल तो पुढचा भाग आहे. पण त्यांनी हे कृत्य करायला नको होतं, या गोष्टीला मी ठाम आहे की अशा पद्धतीने त्याने आयुष्य संपवायला नको होतं. फक्त तो निर्णय घेतला तो चुकीचा आहे, तर तो कशा पद्धतीनं त्या सिच्युएशन मध्ये तो बिचारा गेला आणि त्याला इतकं चांगलं आयुष्य. अरे मी बघतो ना, काही हात नसलेले, पाय नसलेले अपंग रस्त्यावरती भीक मागतात, पण ती जगण्याची असूया सोडत नाहीत. इतकं माणसाचं जगण्यावरती प्रेम असतं. आणि या माणसाला सगळं सगळं मिळालेलं होतं, यश, कीर्ती, पैसा, पर्सनॅलिटी, शरीर यष्टी, आणि सगळं असूनही जेव्हा या माणसाने आत्महत्या केली तेव्हा निश्चित असं वाटतं की चुकीचं केलं होतं. पण त्या इंटेन्सिटीला तो पोहोचताना त्याची मानसिक अवस्था काय होती ह्याचा आपण इथं बसून नाही विचार करू शकत. त्यामुळं बेसिकली त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि कोणीही पुन्हा अशा पद्धतीने प्रयत्न करू नये, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू. नक्कीच नक्कीच. अगदी. कारण माणूस हा खरं तर एक पाहायला गेलं तर अजय दादा, कलाकार हा एक संवेदनशील आहे. कलाकार हा सगळ्या संवेदना, सगळ्या भावना जगत असतो, सगळ्या भावनांमध्ये असतो. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स असले पाहिजेत, असं मला तरी वाटतं. म्हणजे आता आपण ज्या क्षेत्रात काम करतो, आज काम आहे उद्या काम नाही, अशाही घटना आपल्या बाबतीत घडत असतात. पण पेशन्स फार महत्वाचे आहेत. आणि म्हणजे माझंही तेच सांगणं आहे सर्वांना, सर्व कलाकारांना, सर्व लोकांना, की पेशन्स ठेवा, संयमी राहा, तर आपलं आयुष्य नक्कीच आपण चांगलं जगू शकतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? अगदी बरोबर बोलला. संजीव तांडेल आलेला आहे.
आमचे खंडोजी. नमस्कार संजीव. तर अगदी बरोबर बोललास की पेशन्स असायलाच पाहिजेत प्रत्येक कलाकारांमध्ये. तुम्ही जेवढं संवेदनशील असाल तेवढं तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाते किंवा तुमचं संयमाचं दुसरं रूप म्हणजे तुमचं यशाकडे जाणारा तो सगळ्यात जवळचा मार्ग आहे. मला बघ, म्हणजे मी माझं उदाहरण यासाठी देईन की 25 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो. अगदी मी छोट्या छोट्या भूमिका केल्या. म्हणजे एखादा सीन केलाय किंवा एखादं एंट्री केली ज्याच्यामध्ये मला वाक्य सुद्धा नाहीयेत. बघ, मी नाही, माझ्यासारखी कित्येक आहेत. इव्हन सुशांत सिंग सुद्धा आधी बॅकस्टेजला पाठीमागं नाचणारा ज्युनियर्स मध्ये होता. ज्युनियर डान्सर म्हणून त्यांनी सुरुवात केलेली होती. तर ज्यावेळी तुम्ही शून्यातून स्वतःचं विश्व घडवायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हारण्याची भीती नसते. कारण तसंही तुमच्याकडे पहिलं काही नसतं. जे मिळवलेलं आहे ते स्वतःच्या हिमतीनं तुम्ही मिळवलेलं असतं. त्यामुळं प्रत्येकाला माझं सांगणं आहे की एकतर स्वतःचं विश्व स्वतःच निर्माण करा, पण ते निर्माण करत असताना प्रत्येकालाच लिफ्ट मिळत नाही रे. पायऱ्या चढत जाण्यात पण एक वेगळी मजा असते आणि ती मजा घेत घेत यशाची चव चाखायला पाहिजे. हा बात आहे अजय. महेश कोकाटे सरांनी सांगितलेलं आहे की अजय, तू लवकर दिग्दर्शक होशील, ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत आणि नक्कीच मला तुमच्यात एक चांगला दिग्दर्शक बघायला आवडेल. तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा महेश दादा खरं तर निर्माता होण्याची आहे. वा वा. त्यामुळं माझी वाट आहे माझा आणि मी भविष्यात एक छान निर्मिती करेन. मला विश्वास आहे की निश्चितच करेन. पण दिग्दर्शक होण्याबाबतीत म्हटलं ना तर दिग्दर्शक म्हणजे दुधारी तलवार आहे, जी सगळ्यांच्या डोक्यातली गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि एखाद्या कलाकृतीची सगळी जबाबदारी तुमच्या स्वतःच्या खांद्यावर पेलण्याची तुमची मानसिक तयारी लागते. त्या दिग्दर्शकांना माझ्या आवडते बघतो ना हे काय आवाज गेलेला आहे अजय दादा. आता येतोय परत? येतोय आवाज? हा येतोय, आवाज येतोय. हा. संजीव म्हणतात की आम्हाला निर्मात्याची गरज आहे. संजीव, त्यापेक्षा आपल्याला दिग्दर्शकाची पण जास्त गरज आहे. नाहीतर तो निर्माता मरतो. त्यामुळे मला जिवंत निर्माता होण्याची इच्छा आहे. एकच सिनेमा काढून थांबणार नाहीये. तर त्याच्या पाठीमागं काहीतरी एक व्हिजन असावं, काहीतरी एक मूल्य असावी आणि ती सगळी जपून आपण काम करावं असं पद्धतीचं वाटतंय मला. नक्कीच अजयदा, आम्हाला तुमच्याकडून एक चांगला निर्माता, चांगला दिग्दर्शक आणि एक चांगला अभिनेता बघायला, म्हणजे ऑलराऊंडर. म्हणजे खरंच तुम्ही जसं मगाशी महेश कोकाटे सर म्हणाले की तुम्ही एक ऑलराऊंडर आहात आणि तसंच तुम्हाला ऑलराऊंडर बघायला नक्कीच आवडेल. एक प्रश्न आलाय समवेर सर, आज बहिर्जी नाईक असायला हवे होते. चीनच्या डोक्यात काय चाललंय शोधून काढलं असतं. काय वाटतं तुम्हाला? आज आपल्या गुप्तहेर खात्यामध्ये खरं तर बहिर्जी नायकां इतक्या कर्तृत्ववान नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे खूप सारे आपल्या आयबीचे, इंटेलिजन्स ब्युरोचे आणि आपल्या रॉचे गुप्तहेर आहेत, जे देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत आणि चीनच्या मनात काय चाललंय याची ही बित्तम बातमी आपल्याकडे आहे. त्या पद्धतीनंच आता आपली पण स्ट्रॅटर्जी चालू आहे. जे शेअर मार्केटमध्ये त्यांच्या उद्योग धंद्यांना कीळ बसेल अशा पद्धतीनं आता काही धोरणं घेतली जात आहेत. सरकार आपापल्या पद्धतीनं काम करतंयच. आपणही आपल्या पद्धतीने एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना कोंडीत पकडता येईल हे आपणही छोटे छोटे गुप्तहेर म्हणून आपणही ती मदत त्यांना करायला पाहिजे असं मला वाटतं. महेश कोकाटे म्हणतात तू मनाने निर्माता आहेच, पण निर्माता दिग्दर्शक हो. निश्चित महेश दादा, माझी तर मनापासून इच्छा होती की महानाट्यामध्ये महेश कोकाटे अनाजी पंताच्या भूमिकेत असायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम होता. फार व्यस्त होते ते. तुम्ही असं आयुष्यभर व्यस्त राहावं महेश दादा. माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे की तुमच्यासारखा, म्हणजे प्रत्येक घरात ज्याला रोज शिव्या बसतात तरी तो हसत मुखाने वावरतो असा माणूस. म्हणजे खरं तर ही पदवी तुम्हाला जास्त शोभते की ऐकलं
रोकडे साहेब, ऐकलं तुमचं मगाशीच मी. आणि खरं सांगतो तेव्हा जेव्हा स्वराज्य संभाजी मालिका करत होतो ना, तेव्हा तू असेल, महेश दादा असेल, रमेश रोकडे असेल, दिनेश असेल, रवी असेल, मोरोपंत नंदू काका असतील, किंवा सगळे आपले जेवढे कलाकार होते, राजन जोशी असतील, एक आपला हा असेल, राहुल मेहेंदळे असेल, हे कुटुंब झालेलं. आणि ज्यावेळी एक कुटुंब असतं, एका मनाने एका विचाराने चालतं, एकमेकांना सांभाळून घेतं. आता सगळ्यांचेच स्वभाव जुळतील किंवा सगळेच कॅपेबल असतील असं नाही. कुटुंबामध्ये कुणीतरी खोड्या करणार असतं, कुणीतरी उड्या मारणार असतं. तर तशा पद्धतीनं आपण सगळे एकत्र राहिलो, एकत्र काम केलं आणि एकत्र एक मोठा प्रोजेक्ट एन्जॉय केला आणि एक समाजापुढे एक आदर्श घालून दिला. ही गोष्ट एक कलाकार म्हणून मी खूप नशीबवान समजतो की मला डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा माणूस भेटला, मला कार्तिक केंडे सारखा दिग्दर्शक भेटला, विवेक देशपांडे सारखा माणूस, त्यानंतर मला सचिन गदरे असेल, जगदंब प्रोडक्शन यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याला एक वेगळं वळण लागलं, एक दिशा मिळाली. खरं तर या सर्वांच्या ऋणातून मुक्त होणं एवढं सहज नाही, सोपं नाही. परंतु निश्चितच मी म्हटलं ना, जसं की भविष्यामध्ये जर मी काही निर्मिती केली तर त्याचे बेस, त्याचा पाया ही सगळी मंडळी असते. आज जी मंडळी आता माझ्या या टर्निंग पॉइंटला माझ्यासोबत, कारण यशामध्ये खूप सारी तुमच्या बरोबर असतात, अपयशात किंवा यशाच्या टप्प्यावरती तुमच्या बरोबर असणारी माणसं त्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतात. तशी ही तुम्ही सगळी माणसं आहे. क्या बात. नक्कीच, अगदीच भविष्यात तुम्ही निर्माते झालात तर ही अख्खी टीम तुमच्या बरोबर नक्कीच असेल. तुम्ही दिग्दर्शक असाल आणि तुमच्या नजरेत कुठे आमच्यासाठी काही रोल असेल तर नक्कीच आम्ही सगळे तुमच्या बरोबर नक्कीच असू. आणि खरंच तुमच्या बरोबर काम करायला नक्कीच आवडेल. पण आता थोडस वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी आता तुमची रजा घेतो. खूप छान वाटलं अजय दादा तुमच्या बरोबर गप्पा मारून आणि तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. तुम्ही प्रत्येक व्ह्युअर्सच्या प्रश्नांनाही खूप छानपणे उत्तरं दिली. त्याबद्दल व्हीबी एंटरटेनमेंट पूर्ण टीम, गप्पा टप्पा ही पूर्ण टीम तुमचं मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात आणि खूप खूप धन्यवाद. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर नक्कीच आपण भेटूया अजय दादा. आणि भविष्यात विचार करा, नक्की निर्माता व्हायचं आणि आपण एकत्र काम करूया. नक्की नक्की. धन्यवाद दादा. नमस्कार, मी अभिनेता देवेंद्र चंद्रकांत सरदार घेऊन येत आहे इंस्टाग्राम लाईव्ह वर व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा हा कार्यक्रम. रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी दिलखुलास गप्पा. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील मजेदार किस्से, त्यांचा या क्षेत्रातील प्रवास आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. तर मग भेटूया दररोज संध्याकाळी ठीक 5 वाजता @देवेंद्र सरदार 46 या इंस्टाग्राम आयडी वर.